नमस्कार मित्रांनो, मी हर्षराज मंत्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आज बरेच दिवसांनी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्या इथे ग्राउंडवर नाईटचे मॅच आहेत, म्हणजे 2 दिवस झाले आणि आज म्हणजे फायनल डे आहे। 3 दिवस असतात, पण 2 डेची व्हिडिओ मित्रांनो केली नाही, तर आज फायनल डेची व्हिडिओ करणार आहे मी। तर कालच आपल्या दुसऱ्या मॅचला पवन केने, विवेक शेलार वगैरे असे मोठे मोठे आयकॉन प्लेयर आम्ही मागवलेले आहेत, तर ते आलेले आहेत। तर मित्रांनो, पवन केनेची टीम म्हणजे पवन केने हा उसरमधून खेळतो, वेतरलेश्वर उसरमधून। तर त्याची टीम ही फायनलला त्यांनी काल नेलेली आहे। तर त्याचा काल गेम प्ले बघितला मी, तर आपण लाईव्हच्याद्वारे तुम्ही पण बघितला असाल गेम प्ले। तर ज्यांनी बघितला नाही त्यांना नक्की मी आज दाखवण्याचा प्रयत्न करीन। त्याचा फायनलला आपल्याला गेम प्ले बघायला भेटेल। तर इतर आयकॉन आले आहेत ते आपण आज बघणार आहोत, तिथे जाऊन कोण कोण आयकॉन आले आणि कशा प्रकारे खेळणार आहे ते आपण सर्व आज बघणार आहोत। तर मित्रांनो, कसली न वाट पाहता आपण थोड्या वेळातच आपण ग्राउंडवर जाणार आहोत आणि कोणते आयकॉन आले ते पण बघणार आहोत आणि कोणती टीम कशी खेळते आणि आज फायनलचा मानकरी कोण ठरणार आहे ते बघणार आहोत आपण। कारण एक टीम पवन केनेची म्हणजे भैरवनाथ उसर ही टीम गेलेली आहे फायनलला। दुसरी टीम कोण त्यांच्यासोबत लढत घ्यायला जाणार आहे ते आपण नक्की बघणार आहोत। तर तोपर्यंत आपण कोण प्लेयर कसे खेळतात ते बघायला चला जाऊया। आणि मित्रांनो, आपली पण टीम आहे NSC खानाव। 2 दिवस बॅड लक असल्यामुळे दोन्ही टीम हारलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा ओपनला आहे। तर बघू कशा प्रकारे खेळते ते आणि कशा प्रकारे हाणामारी करते ती। तर चला मित्रांनो जाऊया। आणि क्वालिफाय होणार आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संतोष म्हात्रेच्या बॅटमधून, आता मात्र पहिल्याच बॉलवर व्हीलर पाहायला मिळेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि या चेंडूवरती काय फटका सजवलाय, स्विचिट मधून एक्स्ट्रा कव्हर केलं। सहाय्यक येत असतात, मोठा फटका खेळून काढलेला आहे, कॅचची संधी जरूर आहे त्या ठिकाणी क्षेत्रक आणि आता मात्र करण म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन। पर इस बार देखिए लॉन्ग स्टॉप बोलने के बाद बनेगा भारी सीरा और तीन सीमा NSC खाना दोनों संघाचे करण्यात आहे टॉस साठी त्वरित प्रेझेंटेशन। इस बार फिर की दक्षिण बॉलर वीरेंद्र सहवाग स्टाइल में दोन्ही संघाचे या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत। अर्थातच आपण टॉस झाला की जाणून घेणार आहोत की काय पुरस्कृत राजस्पेठ जोशी या संघाने टॉस जिंकलाय, आपला निर्णय सांगायचा आहे। फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि आता स्ट्राइकिंग वरती पहिला बॉल इथे बॉलिंग स्वीप करायचा। पुन्हा एकदा आडव्या पाठी घेण्याचा प्रयत्न, काटवेटचा आधार घेतला, बेबिकीच्या दिशेने हा चेंडू गेला, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एका धावेची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण टॅपचा बॉल फटका फसला, बॅटच्या टोला हा चेंडू लागला आणि या बॉलवरती फलंदाज सूचित केलं। हरेश गायकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला गोलंदाज या ठिकाणी आपल्या बाजूला मारा करतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये अगदी वेगानं 3 ते 4 खेळाडू मात्र एकचा प्रवास मात्र बहरला आणि त्यापैकी एक खेळाडू ज्याने या निर्मल पटेल टप्पा पडण्यास केली आहे। रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती बॅकवर्ड पॉइंट चेंडू वेगानं जातोय, सीमा विकेट। पहिला बॉल समसमते सितारे इथे मात्र आले, यावरती फोकस असणं फार गरजेचं आहे। पुन्हा एकदा नितेश कर्मा, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती इथे बॅटची लिडिंग एज घेतलीये, चेंडू मात्र गुड टॉस बॉल, नो गुड टॉस होता, मिड ऑन मधून ट्रॅव्हल होते, लोकांच्या दिशेनं वेगाने खेळून अगदी चेंडूवरती येतोय। चांगला बॉल आहे, तितका चांगल्या पद्धतीने बॅक बॉल खेळण्याचा प्रयत्न लॉंगर मध्ये शेतास बॉल। पहिल्या बॉलवरती इथे मात्र अपर कट खेळण्याचा फटका इथे मात्र मारलाय, डीप मध्ये धावा खर्च केले। इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडला, होता
ओहो टप्पा पडी, ओहो टप्पा, ओहो चांगला बॉल, ओहो स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅक केला, प्रयत्न इथे फसला. तिसरा बॉल, चांगला बॉल, इतका चांगला फटका, क्षेत्रक्षक तिथे आहे, मात्र इथे टॉस केला आणि सेकंड बाईक आपण गावतो IPL फॉर्मॅट मध्ये दिले. आणि आज समावेश करताना गेल्या 3 दिवसामध्ये मला 8 गोल स्ट्रायकिंग गेमवरती. पहिल्याच बॉलवरती चेंडूला मात्र हवेमध्ये फेडलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी आहे, मात्र अंतिम क्षणाला चेंडू सीमावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी निनाद मार्गे वेगाने येतो सेकंड अटेम्प्टमध्ये, कॅच मात्र प्रसन्न गायकर. ओहो हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र नक्कीच एक धाव. क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र असेल, कलाक्रिया क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आरोग्य, शैक्षणिक विविध आशीर्वाद देण्यासाठी मात्र आलेले आहेत. आणि त्याचा या ठिकाणी फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपण या ठिकाणी स्वागत करतोय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं या उपस्थितीमध्ये आपण आमदारांचं या ठिकाणी स्वागत करतोय. सुरुवातीला थोडासा का होईना सावध खेळ करतोय, इथून मात्र चेंडू हवेत. षटकारामध्ये सांघिक धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. आजची लिडिंग एज कॅच पकडली, हा अवॉर्ड देणार आहोत या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर साठी. कोण असेल, कोण असेल? सौरभ शिंदेचं नावच नाहीये, आता बोला. गोज टू ज्याने 8 विकेट्स प्राप्त केल्यात, नाव आहे सौरभ शिंदे. उसळगाव मधून खऱ्या अर्थाने याचा प्रवास सुरू झाला. मग UPL मध्ये त्याचा खेळ पाहिला, त्यानंतर बाकी ग्रामीण गटामध्ये, ग्रामीण असोसिएशन मध्ये खेळ पाहिला आणि आज मात्र त्याचं स्वप्न अक्षरशः खरं झालेलं आहे. भल्या मोठ्या या नाईटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं अथांग मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तो नावारूपाला आलेला आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्कीच जेव्हा जेव्हा हा जिथे गोलंदाजी करेल तेव्हा मात्र नक्कीच मी त्याची अनाउन्समेंट केली की मोठमोठ्या या नाईटच्या स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट गोलंदाज मात्र ठरला होता. त्याच्या आठवणीमध्ये हा ऐतिहासिक क्षण आहे. सौरभ, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आज तुला या ठिकाणी सायकल मिळाले आणि नक्कीच या स्पर्धेविषयी आणि आपल्या आपणविषयी 2 शब्द. मी फक्त एवढंच बोलेन की जे मी काय आहे ते माझ्या संघामुळे. धन्यवाद. अगदी थोडक्यामध्ये त्यांनी शॉर्ट बट स्वीट असं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पाटील, मंगेशी गोंदी या सर्वांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 40,000 आणि त्याच वेळेला एक आकर्षक नेत्रदीपक अशी ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. नाव आहे अर्थात जय बापदेव बेडचे संघ. चांगले प्रयत्न, आज नक्कीच जल्लोष होणार आहे कारण त्यांचे तब्बल 2 संघ त्या अर्थानं बेभान अशी फलंदाजी केली, ज्याच्या नावावरती तब्बल 82 धावा आहेत असा या स्पर्धेचा मालिकावीर ठरलेला आहे. प्रतीक पाटील फाउंडेशन क्रू या संघाचा नाव आहे शुभम पाटील. पहिल्यांदा शुभमचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण झाले. या स्पर्धेमध्ये घेतलेली मेहनत, खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी गेलेलं समर्पण आणि आज मात्र तो स्वतः, त्याच्या घरातले आई वडील, त्याच्या गावातले सर्व त्याचे सपोर्टर, आमचा प्रतीक पाटील फाउंडेशन संपूर्ण संघ आज मात्र खुश झाले. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा त्याच्या नावावरती बाईक मात्र झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा यापुढे तो आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मिळेल तेव्हा आम्ही समालोचक नक्कीच म्हणणार की आमच्या असोसिएशनचा बायकरमॅन जो दुसरा ठरला, नाव आहे शुभम पाटील. शुभम, आज खऱ्या अर्थानं कसं वाटतं? प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझ्या नावावरती टेनिस मध्ये 2 व्हीलर झाली पाहिजे, 4 व्हीलर झाली पाहिजे, परंतु आज मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये तुला सिरीज मिळाले. तुझ्या नावावरती कदाचित अजून सुद्धा तुला विश्वास बसत आहे की मला बाईक मिळाले. कसं वाटतंय? पहिले तर सर्वप्रथम क्रिकेटचा
इगतपुरचा धन्यवाद मानेन. त्यांच्यामुळे हे शक्य झालं. आणि संकेतदा, प्रणयदा, त्यानंतर सनी यांनी डिटेन केलेली बॉलिंग आणि पुन्हा संघाचा सपोर्ट. पहिल्या मॅचपासून आम्ही सगळे मॅच वन साइड जिंकलो, त्यामुळे प्रत्येक टीम मेंबरचा कॉन्फिडन्स ओव्हर होता आणि त्यामुळे शक्य झालं. आणि ही बाईक प्रथमतः डेडिकेट करेन पप्पांना. त्यांनी त्याची बाईक पप्पाला डेडिकेट केली आहे. आणि शेवटचा प्रश्न असेल की हे सर्व शक्य कोणामुळे झाले? तर आप्पामुळे झाले, जितेंद्रदामुळे झाले, निलेश दादामुळे झाले, खानाव ग्रामस्थांमुळे झाले. तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना या स्पर्धेविषयी 2 शब्द. पहिल्या दिवसापासून स्पर्धेबद्दल बोलत आलोय. अशी स्पर्धा पूर्ण अलिबाग तालुक्यात ग्रामीण गटांसाठी तर होऊ शकत नाही असं मी सांगतो. जितेंद्रदा आणि आप्पांमुळे शक्य होते आणि नवतरुण जाण्याला यासाठी हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच शुभम पाटील. पुढील तुझ्या वाटण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आता एक बाईक नावावरती झाले, अजून अनेक बाईकच्या नावावरती शुभेच्छा असतील. तसेच या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स आपल्या नावावरती प्राप्त केल्या असा कोण असेल? हा एक नाव लिहून. तर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू, नाव आहे कमलेश पाटील कावा. याला मात्र मी आमंत्रित करतो, लगेचच आपण यायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीवरती व्हेरिएशन टप्प्यापर्यंत आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला आणि ठाणे जिल्ह्यामधून अलिबाग तालुक्यामध्ये येत असेल त्याचा खेळ मात्र अक्षरशः बहरला. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याला आपण या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आणि त्याच वेळेला एक आकर्षक चषक देऊन सन्मानित करतोय, ज्याने आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये 5 विकेट्स प्राप्त केल्या आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज मात्र ठरलेला आहे. कमलेश, कसं वाटलं स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळत असताना? कसा अनुभव राहिला? अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे आणि क्राऊड बघून खूप आनंद होतोय की आता सकाळी 5 वाजून गेले तरी पण एवढं क्राऊड आहे. क्राऊड असलं की प्लेअरला उत्सुक आवड देखील होते आणि मजा येते खेळायला. त्याच्यानंतर शेवटला प्रश्न असेल की या ठिकाणी सन्मान आनंद गोंदे साहेब असतील, जितेंद्र असतील, निलेश दादा असतील किंवा त्यांच्या वतीने खानाव ग्रामस्थ असतील, या सर्वांच्या वतीनं ही जी स्पर्धा आयोजित केली किंवा या मैदानासाठी घेतलेली मेहनत, तर या मैदानाविषयी 2 शब्द. सर्व आयोजकांचं पहिल्यांदा तर मी धन्यवाद देतो. आणि हा ग्राउंड अतिशय सुंदर आहे. इथे अलिबागमधला मला तरी वाटतं सर्वात चांगला ग्राउंड असेल हा. आणि आयोजक एवढी मेहनत घेतात त्याच्यामुळे अजून ही स्पर्धा उभारून येतात. धन्यवाद, थँक्यू सो मच. हा होता माझ्या समवेत कमलेश पाटील उर्फ कावा, याला या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे. तसेच या स्पर्धेमध्ये आपण 62 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तसेच बॉलिंग करत असताना त्याने 4 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. म्हणजे आपण प्रत्येक विकेटच्या 5 धावा पकडलेल्या आहेत. बॅटिंगच्या 62 धावा आणि विकेटच्या 20 धावा अशा एकंदरीत 82 धावा ज्याच्या नावावरती आहेत. असा या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गोज टू कोण असेल? हा, अक्षय पवार एक नाव आले. अजून तर या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट गोज टू, नाव आहे सावळेश्वर सावळे या संघाचा अक्षय पवार. जोरदाराच्या गजामध्ये आपण स्वप्न त्याचं नक्की चॅम्पियन ते झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला या ठिकाणी आपण नक्की सन्मानित करतोय. बॅटिंग करत असताना 62 धावा तसेच विकेटच्या 20 म्हणजे 82 धावा ज्याच्या नावावरती आहेत आणि त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. अक्षय, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? अक्षयला आपण युट्यूबच्या माध्यमातून भारतामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहतो, परंतु आज मात्र या ठिकाणी NSC खानावच्या वतीने जी स्पर्धा आयोजित केली तर या स्पर्धेच्या विषयी अनुभव कसा राहिला? स्पर्धा तर खूपच सुंदर होती आणि मला तर वाटतं यावर्षी लवकर स्पर्धा झाली त्याचे मी आयोजकांचे आभार मानतो. आणि ही स्पर्धा खेळायला खूपच मजा येते आणि मी सकाळी 7 वाजता हैदराबादवरून ही टुर्नामेंट खेळण्यासाठी काशीकडे आलो. हैदराबाद सोडून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे अक्षय पवार यासाठी. वेळेन अक्षय, बरंच काही बोलायचं होतं पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण नक्कीच पुढे तुला वाटण्यासाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि अर्थातच साहिल रघुनाथ फुलारे हे स्वतः संघ मालक होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली, आपल्या ओसर गावातील खेळाडूंना संधी दिली आणि आज खऱ्या अर्थानं हा उसळ संघ आहे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान त्याने पटकावलेला आहे. शुभेच्छा असतील आणि आता उसळ गावामध्ये नक्कीच आनंदाचा सोहळा आपल्याला आज मात्र पाहायला मिळेल.
रोख रक्कम 80,000 आणि त्याच वेळेला या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह चषक देऊन सन्मानित करतोय। आज काही कारणास्तव पवन केणी येऊ शकला नाही, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या गावातील खेळाडूंचा आणि त्याचवेळेला ऐकून खेळ खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकात असताना ज्यांनी बॅटिंग करत असताना 64 धावा पूर्ण केल्या, तसेच बॉलिंग करत असताना ज्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या, म्हणजेच बॅटिंगच्या 64 धावा आणि विकेटच्या 20 धावा अशा एकंदरीत ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 84 धावा पूर्ण केल्या, अशा गाव टू गाव IPL फॉर्मॅट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय। नाव आहे कोण असेल? एवन पवन केणी। जोरदार त्यांच्या गटामध्ये आपण त्याचं स्वागत करूया। या स्पर्धेमध्ये तब्बल 84 धावा त्याच्या नावावरती पूर्ण झालेल्या आहेत। आज मात्र काही कारणास्तव येऊ शकणार नाहीये, पण त्याचे सहकारी मात्र आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणून देऊन त्याला या ठिकाणी सन्मानित करतो। यामध्ये एक बाई ग्रामीण गटामध्ये शुभम पाटीलने जिंकलेली आहे आणि दुसरी बाई ही अर्थातच एवन पवन केणी यांनी मात्र 84 धावा पूर्ण करून मात्र जिंकलेली आहे। तर त्याला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देऊया। तो सुद्धा युट्यूबच्या वतीनं जर या ठिकाणी आमचा हा बक्षीस वितरण समारोह पाहत असेल तर त्याचा पुनश्च मी हार्दिक आभार व्यक्त करतो। करणार आहोत प्रथमतः आपण इथे पाहिलं तर शुभम पाटील जो बाई जिंकलेला आहे त्याचा सोबत या स्पर्धेची पहिल्यांदा गेल्या वर्षी ही स्पर्धा किंवा हा फॉर्मॅट आमच्या MSC कॉलेजच्या माध्यमातून सुरू केला आणि सलग 2 वर्ष म्हणजे आता एकंदरीत 9 वर्ष पूर्ण झाली, फक्त या फॉर्मॅटला 2 वर्ष पूर्ण होत आहेत संघ झाला आणि खऱ्या अर्थानं आज कुरू गावामध्ये नक्कीच जल्लोष असेल। मोठी स्पर्धा होती, कॅप्टनचं एक स्वप्न होतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं आहे, तो चॅम्पियन झालाच, परंतु त्याच वेळेला शुभम पाटील कॅप्टनला बाईक सुद्धा मिळाली आणि नक्कीच हा योग मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जुळून आलाय। त्याबद्दल पुनश्च प्रतीक पाटील आपण स्पॉन्सर आमचं आपलं देखील होतं आणि ते स्वप्न साक्षात पूर्ण झालेलं आहे। सन्माननीय दुर्वेश गण यांचा देखील हार्दिक आभार, ज्यांनी या संघाला स्पॉन्सरशिप दिली आणि खऱ्या अर्थानं एक मोठं स्वप्न MSC खानाव 2025 पर्व 90 आणि या पर्व 90 मध्ये खऱ्या अर्थानं। तर नमस्कार गाईज, आताच घरी आलो, सर्व मॅच वगैरे झालेले आहेत, सर्व व्यवस्थित झालं आणि गाईज तुम्ही बघितलं असाल कोणाला काय काय बक्षीस मिळालं। तर गाईज सांगायचं एवढंच की मी स्टार्टला बोललो होतो की आपल्याला पवन केणीचा आणि विवेक शेलारचा गेम बघायला भेटेल, पण गाईज त्यांच्या तिकडे मॅच असल्यामुळे ते आज आले नाही, त्याच टायमिंगला मॅच होते त्यांच्या, त्याने तो तिकडे पण नंबर मारला त्यांनी आणि आपल्या इथे पण तो आज आला नाही आणि काल आलेला तेव्हा असा हाणामारी करून गेला की फायनली गाईज त्याला आज मालिका वीर म्हणून गाडी भेटली। तर काहीच बघू शकता तो अजून पण घरी झोपेत वगैरे असेल, मस्त गार झोपेत असेल आणि त्याला माहित पण नसेल की आपल्याला इकडे गाडी भेटली। काहीच बघू शकता 1 दिवसात आला आणि गाडी घेऊन गेला। तर काहीच ची मॅच वगैरे कशी वाटली, 3 दिवसाच्या मॅचेस, तर मी 2 दिवसाच्या मॅचेस दाखवल्या नाही पण एक आजच्या दाखवल्या नॉर्मल। तर आजचा कसा वाटला आणि आपले नियोजन वगैरे कसं होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। काहीच आजच्या मॅच आवडल्या असतील आपल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो। तर भेटूया अशाच मजेदार नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा। तर आता आवूया झोपायला, मी झोपतो, जाम झोपलेली आहे, 5 वाजले। तर चला मित्रांनो, बाय।